आजी मी तुझा नातू विराज आणि तुझी नातसून मिनी। नमस्कार। कोण आहे ते? कमला समाधान मिळावं म्हणून आणखीन एक नाटक केलंय। नाही नाही आजी, मी खरंच विराज आहे। मग इतके दिवस तू कुठे होतास? आज असा अचानक कसा आलास? 1 महिना झाला तू पत्र पाठवून, त्यानंतर कुठे गायब झालास तू? आजी मला रजा मिळाली नव्हती तेव्हा, पण काही दिवसातच मी येतोय हे कळवायला माझ्या एका मित्राला पाठवलं होतं मी इथे। आणि तेव्हा नेमकं या घराला कुलूप होतं आणि इथल्या शेजाऱ्यांनी त्याला सांगितलं की तू इथे राहतच नाहीस आणि कुठे गेलीस तेही माहित नाही। आणि हे ऐकून मी खूप निराश झालो आणि तिथे राहून मी काहीही करू शकत नव्हतो। तुमची भेट होऊ नये म्हणून रंजना काकू आणि गोपाळ काकांनी असं खोटं सांगितलं होतं। हो, आणि मलाही खोटं सांगितलं की विराज या जगातच नाही, विमान अपघातात त्याचा मृत्यू झालाय म्हणून। कोण खोटं बोलतंय आणि कोण खरं बोलतंय मला काही समजेनासच झालंय। खोटं सांगून तू यांना इथं आणून उभं केलंयस का? नाही आजी, उलट त्यांनीच मला मी तुला लिहिलेलं माझं पत्र शोधून मला कॉन्टॅक्ट केला आणि घडलेलं सगळं सांगितलं। म्हणूनच ताबडतोब आम्ही आज फ्लाइट पकडून आलो। 1 मिनिट मिनी, प्लीज फोटोज दे। आजी हे बघ, हा माझ्या लहानपणीचा फोटो आणि हा मम्मा पप्पांबरोबरचा। मिहिर, तू विराज आहेस? माझा विराज आहेस? माझा विराज आहेस तू? खरंच माझा विराज आहेस? हो आजी। आजी